स्वर्गीय श्री अण्णासाहेब वर्तक, स्वर्गीय पद्मश्री भाऊसाहेब वर्तक, स्वर्गीय तारामाई वर्तक ह्यांना अभिवादन करून मी माझी कृतज्ञता मनोगत मराठीमध्ये व्यक्त करीत आहे. व्यासपीठावरील सर्व आदरणीय गुरुतुल्य व मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै गुरुवे नमः. हा श्लोक मी अनेकदा ऐकला आहे. गुरुचे आपल्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व या श्लोकातून सांगितले असले तरी त्याचा खरा अर्थ आणि अनुभव प्रत्यक्ष जीवनात घेण्याचे सौभाग्य मला लाभले. यासाठी मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते. मी कधीही स्वतःला गुरु मानले नाही. मी आजही एक विद्यार्थीच आहे आणि कायम विद्यार्थीच राहीन, हीच माझी ठाम भावना आहे. मात्र शालेय जीवनात दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त आम्ही विद्यार्थी एक दिवसासाठी शिक्षकांची भूमिका साकारायचो. तेव्हापासूनच अध्यापनाचे आकर्षण माझ्या मनात रुजले. मात्र पुढे आयुष्यात ही भूमिका प्रत्यक्षात दीर्घकाळासाठी आणि समर्पित भावनेने निभावावी लागेल असे कधी वाटले नव्हते. हळूहळू हे उमगले की एका दिवसासाठी शिक्षक होणे वेगळे आणि निष्ठेने, जबाबदारीने व सेवाभावनेने दीर्घकाळ अध्यापन करणे हे पूर्णतः वेगळे आहे. आज या भूमिकेच्या कसोटीवर मी उतरू शकले याचे मला मनापासून समाधान वाटते. माझ्या आजवरच्या कार्याचा हा गौरव स्वीकारताना मला या क्षेत्रात आणणाऱ्या आणि माझ्या प्रत्येक पावलांवर मार्गदर्शन करणाऱ्या सर्व व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे मी माझे आद्य कर्तव्य समजते. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर NG वर्तक शाळेत जागा असल्याचे कळले. आदरणीय नाईक सरांच्या मार्गदर्शनानुसार मी अर्ज केला. माझी मुलाखत आदरणीय तारामाई वर्तक म्हणजेच आपल्या माईसाहेब आणि नंदन पाटील सर यांनी घेतली. त्यांनी माझ्यात काय पाहिले हे मला आजही ठाऊक नाही, परंतु BEd झालेले नसतानाही त्यांनी मला केवळ तात्काळ रुजू करून घेतले नाही, तर पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले. ते माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले आणि तेथूनच माझा शिक्षक होण्याचा प्रवास सुरू झाला. त्या काळात शाळेला स्वतंत्र मुख्याध्यापक नव्हते. रमेश नाईक सर, नंदन पाटील सर, राऊत सर, घरत सर हेच आमचे खरे मार्गदर्शक होते. अध्यापनाबरोबर शाळेच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या त्यांनी आम्हाला आत्मीयतेने शिकवल्या. अशा अनुभवी व ज्येष्ठ व्यक्तींसोबत काम करताना दडपण न येता उलट आपलेपणाची भावना निर्माण होत असे. पुढे स्नेहा कामत टीचर, माधुरी टीचर, मेरी टीचर, मांगेला टीचर, साधना टीचर यांच्यासोबत आम्ही सर्वजणांनी चांगल्या मैत्रिणी बनल्या आणि काम सुरू केले. खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांना साथ देत आणि मन लावून आम्ही आमची कर्तव्य पार पाडत होतो. त्यानंतर शाळेचा एव्हरी रॉड्रिक्स मॅडम ह्यांना मुख्याध्यापिका म्हणून निवड झाली. त्यांच्याकडून आम्ही शिक्षक म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनही खूप काही शिकलो. त्यांनी शाळेला आपले दुसरे जिव्हाळ्याचे कुटुंबच बनवले होते. वेळप्रसंगी त्या शिस्तीचा दराराही दाखवत असत, मात्र त्यांच्याविषयीचा आदर कधीही कमी झाला नाही. स्नेहा कामत मॅडम सुपरवायझर झाल्यानंतर त्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. त्यांच्या कार्यपद्धतीतील शिस्त, नियोजन आणि कार्यतत्परता खरोखरच अनुकरण करण्यासारखी होती. पुढे सारिका रावत मॅडम यांनी शाळेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या कार्यशैलीतूनही मला खूप काही शिकण्याची संधी मिळाली. मी मुख्याध्यापिका झाल्यानंतर विकास वर्तक सर, जे आपले सर्वांचे बंधू, हे माझे खंबीर आधारस्तंभ ठरले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सतत मिळणाऱ्या मदतीमुळे अनेक अडचणी सहज सुटल्या. कोणतीही समस्या घेऊन त्यांच्याकडे गेले की त्यावर योग्य ते उपाय मिळवलाच. हाच वारसा पुढे प्राची मॅडम यांनीही समर्थपणे पुढे आणि अजूनही ते नेत आहेत. आमच्या सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन
या उपक्रमामुळे संस्थेमध्ये नवनवीन कल्पना, उपक्रम आणि संधी निर्माण त्या करत आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना पूर्ण सहकार्य करण्याची प्रेरणा आम्हा सर्वांना मिळाली आणि ते उपक्रम यशस्वीपणे आम्ही राबवत आहोत. त्याचप्रमाणे उत्तम पाटील सर यांचेही नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तत्परतेने कसे काम करायचे हे आम्ही त्यांच्याकडनं शिकत आहोत. बगे मॅडम यांची शाळेबद्दलची कळकळ आणि आपुलकी आम्ही प्रत्यक्ष अनुभवत आहोत. त्यांचे मार्गदर्शनही आम्हाला सतत लाभत आहे. गुरु म्हणून मी किती जणांना घडविले हे मला ठाऊक नाही, पण माझे सहकारी डॉक्टर शीतल कोरटकर, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्रिन्सिपल, हेमलता सेकंडरी सुपरवायझर, राऊत सर, फरीद सर, कदम टीचर, नसरीन टीचर, सोनाली ठक्कर, माझ्या शाळेतील संपूर्ण स्टाफ, प्री प्रायमरी सेक्शन, प्रायमरी सेक्शन, सेकंडरी सेक्शन, ज्युनियर कॉलेज, सीनियर कॉलेज, CBSE या सर्वांचे, तसेच नॉन टीचिंग स्टाफ, हेमा, विद्या आणि त्यांचे सर्व सहकारी, आमचा हेल्पिंग स्टाफ, या सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोठा वाटा आहे. शाळेबाहेरील आयुष्यात कौटुंबिक पातळीवर सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांचे मनापासून आभार मानते. त्यांच्या संस्कारामुळे आणि मार्गदर्शनामुळेच माझी ही वाटचाल शक्य झाली. माझ्या पतीचा तसेच सासऱ्यांचा मला नेहमीच भक्कम आधार व सहकार्य मिळाले. त्यामुळेच मी माझ्या कामाला पूर्ण न्याय देऊ शकले. माझ्या मुलांकडनं आणि सुनेकडून मिळालेले प्रेम व पाठबळही माझ्या यशाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच हा पुरस्कार व सन्मान मी या सर्वांना समर्पित करते. मला या सत्कारासाठी योग्य समजले त्याबद्दल आयोजक संस्थेचे आणि आपल्या आगाशी विरार अर्नाळा सोसायटीचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.